सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघूया व्होकॅब्युलरी, काही वर्ड्स, त्यांचे मीनिंग्स, त्यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, त्यांचे सिमिलर मीनिंग आणि त्यांचे काही अपोजिट सोबत त्यांचे सेंटेन्सेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे ॲश्युरन्स. ओके, ॲश्युरन्सचं मीनिंग काय आहे, तर ते आहे एक पॉझिटिव्ह डिक्लेरेशन इंटेंडेड टू गिव्ह कॉन्फिडन्स, अ प्रॉमिस. वचन देणे, प्रॉमिस करणे, ॲश्युअर करणे, याचा अर्थ होतो. याचा जो वर्ड आहे तो आहे ॲश्युरन्स. ओके, ॲश्युअर करणे. त्याचं सिनोनिम आहे, सेम मिनिंगचे वर्ड्स आहे त्याचे, वर्ड, गॅरंटी, प्रॉमिस. आणि अँटोनिम म्हणजे त्याचं अपोजिट आहे, फॉल्सहुड, लाय, ब्रीच. ओके, तर हे आहे ॲश्युरन्स बद्दलचे सिनोनिम आणि अँटोनिम. नेक्स्ट वर्ड बघूया आपण, तो आहे मोरॅटोरियम. ओके, मोरॅटोरियमचं मीनिंग आहे अ टेम्पररी प्रोहिबिशन ऑफ अन ऍक्टिव्हिटी. म्हणजेच तात्पुरती जे स्थगिती लावण्यात येते त्याला म्हणत असते मोरॅटोरियम. ओके, त्याचं सिनोनिम आहे म्हणजे सिमिलर मीनिंगचे वर्ड्स आहेत, ते आहे एम्बार्गो, बॅन, प्रोहिबिशन. आणि अपोजिट आहे, अँटोनिम आहे कंटिन्युएन्स, कंटिन्युएशन आणि परसिस्टन्स. ओके, सो हे आहे मोरेटोरियम बद्दल, ज्याचं मीनिंग असते की टेम्पररी, ज्याच्यावर प्रोहिबिट लावण्यात येते, बॅन लावण्यात येते, तात्पुरती स्थगिती ज्याच्यावर लावण्यात येते, त्याला म्हणत असते मोरेटोरियम. नेक्स्ट वर्ड बघूया. ओके, नेक्स्ट वर्ड आहे अनोमली. अनोमलीचं मीनिंग आहे समथिंग दॅट डेविएट्स फ्रॉम व्हॉट इज स्टँडर्ड, नॉर्मल ऑर एक्सपेक्टेड. ओके, काही एक स्टँडर्ड आहे पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं जे असलं, असामान्य जे असलं, त्याचं मीनिंग आहे अनोमली. ओके, त्याचं सिनोनिम आहे ऑडेटी, पेक्युलरिटी, ॲबनॉर्मॅलिटी. आणि अँटोनिम्स आहे त्याचे ॲव्हरेज, नॉर्मल. तर हे आहे अनोमलीचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. नेक्स्ट वर्ड बघूया आपण. तर नेक्स्ट वर्ड आहे ग्रॅन्युलर. ग्रॅन्युलर म्हणजे त्याचं मीनिंग आहे रिसेंबलिंग ऑर कन्सिस्टिंग ऑफ स्मॉल ग्रेन्स ऑर पार्टिकल्स. म्हणजे जसं सिमेंटचे पार्टिकल्स असतात, काही दगड आहे त्याचे, त्याला जेव्हा ग्राइंड करत असतो त्याचे जे पार्टिकल्स होत असतात त्याला म्हणत असते ग्रॅन्युलर. त्याचे सिनोनिम वर्ड्स आहे पावडर, पावडर्ड, स्पेकल किंवा मॅक्युलर. तर हे आहे सिनोनिम वर्ड ग्रॅन्युलरचे. अँटोनिम वर्ड्स आहेत फाईन, कम्युनिटेड आणि फ्लोरी. तर हे आहे ग्रॅन्युलरचे सिनोनिम आणि अँटोनिम वर्ड्स. नेक्स्ट वर्ड्स बघूया आपण. तर नेक्स्ट आहे वर्ड सबस्टिट्यूशन. तर वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एक वर्ड आहे त्याच्यासाठी कोणता सबस्टिट्यूट एक वर्ड असतो, तर ते बघूया आपण. तर पर्सन हु इज न्यू टू प्रोफेशन, एक पर्सन आहे तो न्यू आहे त्या प्रोफेशन करता, तर त्याला कोणता वर्ड तिथे फिट होत असतो, तर तो होतो नॉईज. ओके, NOVICE, नॉईज. तर हा आहे अ पर्सन हु इज अ न्यू टू प्रोफेशन. नेक्स्ट आहे प्रोव्हाइडिंग रिलीफ. तर प्रोव्हाइडिंग रिलीफ, जो रिलीफ प्रोव्हाइड करतो त्याच्यासाठी एक वर्ड जो यूज होत असतो त्याला म्हणत असते रिप्राइव्ह. ओके, सो हे आहे काही व्होकॅब्युलरीचे वर्ड्स ज्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आपण बघितलेले आहे. सोबत तुम्ही त्याचे काही सेंटेन्सेस सुद्धा बनवू शकता त्यावरनं, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वरनं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.